Hello student, welcome again in our next lecture video. In today's lecture, we are going to learn the last topic of sterile manufacturing. First, in this chapter, we discuss the first part. So, on this lecture, we discussing the second part of that chapter. In that first, what we discussed in last lecture. In last lecture, we discussed the sterile manufacturing and facilities requirement into the sterile manufacturing. So in today's lecture we discuss the facilities, the layouts of sterile area, and second formulation of parenteral. Those 2 points are discussed in today's lecture. So starting with the layout of area, sterile area, in that first raw material, second preparation area, third aseptic area, and quarantine area. Next, in near of the raw material area, there is a cleanup area, then after that sterilization area, then packaging area, and last is the storage area. All those area is present into the layout of sterile manufacturing. So starting from cleanup area, we discuss the brief introduction of all the area which are included in the layout of sterile area. So starting with cleanup area. Okay, so where is the cleanup area? You can see the cleanup area is into the near of the raw material area, preparation area, and sterile area. Okay, so cleanup area, this area consists of walls and ceiling which are coated with vinyl or epoxy sealing coat. ओके, सो हा एरिया काय आहे, वॉल जे आहेत किंवा सिलिंग आहेत त्या एरियाच्या ह्या कोटिंग केलेल्या असतात व्हिनिल किंवा इपॉक्सी पेंटने. ओके, इपॉक्सी किंवा व्हिनिल एक पेंट आहे. ओके, तर त्यांनी काय केलं जातात, ह्या सर्व वॉल किंवा त्याच्या सिलिंग ह्या पेंट केल्या जातात जेणेकरून स्मूथ सरफेस तयार होईल वॉलचा आणि सिलिंगचा, आणि डस्ट वगैरे त्यावरती काय राहणार नाही. ओके, तर the area is constructed in a such manner that it is devoid of hole, corner or projection. Those prevent entry of dust and microorganism. Okay, next, the area should withstand the effect of moisture, steam and detergent while cleaning of material. Okay, so cleaning करताना जे किंवा मॉइश्चरचा एफेक्ट होऊ नये, मॉइश्चरचा काही एफेक्ट तुमच्या वॉलवरती किंवा प्रोडक्टवर होऊ नये. त्यानंतर नेक्स्ट आहे क्लिनिंग करताना डिटर्जंट वगैरे, तुम्ही जेव्हा डिटर्जंटने क्लीन करणार तो एरिया, तर त्यावेळेस क्लिनिंग प्रॉपर झाली पाहिजे. त्यानंतर कॉर्नर असतील, काही प्रोजेक्शन असतील, तर ते काय करायचं, कॉर्नर वगैरे काही नको त्या रूमला, अशा पद्धतीने तुम्ही क्लीनअप एरिया काय करायचं आहे, कन्स्ट्रक्ट करायचं. ओके, सो नेक्स्ट इज अ प्रिपरेशन और कंपाउंडिंग एरिया. प्रिपरेशन और कंपाउंडिंग एरिया तुमचा हा जो रॉ मटेरियलच्या शेजारी प्रिपरेशन अँड कंपाउंडिंग एरिया. ओके, सो इन दॅट दोज एरिया शुड बी कन्स्ट्रक्टेड सिमिलर टू क्लीनअप एरिया. ओके, क्लीनअप एरिया सारखंच कन्स्ट्रक्ट करायचं आहे, इपॉक्सी पेंट, त्यानंतर कॉर्नर नको आहे, डस्ट वगैरे काही असेल तर ती लगेच काय झाली पाहिजेत, त्या रॅप आउट झाली पाहिजे डायरेक्ट वॉलमधून. त्याच्यानंतर द सीलिंग वॉल अँड फ्लोअर मस्ट बी फिल्म कोटेड, ॲसिड रेजिस्टंट अँड डिव्हॉइड ऑफ होल. ओके, सो वॉलला होल्स वगैरे नको आहे. त्याच्यानंतर जे कोटिंग करताय तुमची म्हणजे जे वॉल आहे किंवा सिलिंग आहे, फ्लोअर असेल, तो फिल्म कोटेड जे मटेरियल आहे, तुमचे इपॉक्सी पेंट असेल किंवा कोणते पेंट, तुमचे व्हिनिल पेंट असेल, त्यांनी काय केलं पाहिजे, तो पूर्ण तुम्ही पेंट केला पाहिजे. नेक्स्ट आहे ऑल द स्ट्रेंथ कंट्रोल अँड अप्लाय ॲज अ ॲसेप्टिक टेक्निक बिकॉज ॲक्च्युअल फॉर्म्युला इज कंपाऊंडिंग इन दिस एरिया. ओके, तुमचे ऑल जेवढेही काही कंट्रोल पॅरामीटर असतील, एअर असेल किंवा काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील, तर ते पूर्ण कंट्रोल त्या एरियामध्ये झाले पाहिजे, कारण की मेन फॉर्म्युलेशन किंवा कंपाऊंडिंग एरिया तो आहे. ओके, तर त्या एरियामध्ये कंटामिनेशनचे चान्सेस जास्त असू शकतात. ओके, त्यामुळे तो एरिया तुम्ही प्रॉपर ॲज पर SOP अँड स्टँडर्डप्रमाणे तुम्ही काय केला पाहिजे, तो एरिया क्लीन ठेवला पाहिजे. ओके, ऑल कॅबिनेट अँड काउंटर शुड बी ऑफ स्टेनलेस स्टील फॉर मिनिमम अकोमलेशन ऑफ द डस्ट अँड डर्ट. ओके, सो
This is all about the preparation or compounding area. Next is the aseptic area. Okay, so where is the aseptic area? This is the aseptic area near the preparation room. Okay, so what is aseptic area? Air in specific or air in aseptic area should be free from फायबर्स, डस्ट अँड मायक्रो. ओके, स्पेसिफाईड एअरचा तिकडं काय असतो, इनटेक असतो. ओके, तर जी एअर त्या रूममध्ये असेल ॲसेप्टिक एरियामध्ये ती पूर्ण फ्री फ्रॉम फायबर्स, डस्ट किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम या सर्व याच्यापासून काय असेल, फ्री असेल. ओके, सो प्युअर एअर, प्युरिफाईड एअर किंवा फ्री फ्रॉम मायक्रो ऑर्गॅनिझम एअर तुमच्या त्या कॅबिनेटमध्ये किंवा त्या एरियामध्ये काय होईल, येईल. त्यानंतर सच क्लीन एअर कॅन बी अचीव बाय युझिंग हेपा फिल्टर. ओके, क्लीन एअर कशी येणार आहे मग तुमच्या रूममध्ये, मग काय त्याच्यासाठी काही इन्स्ट्रुमेंट यूज करतात का, त्यासाठी हेपा फिल्टर यूज करतात. ओके, हेपा फिल्टर एक तुमचा फिल्ट्रेशन डिव्हाइस आहे. ओके, ज्यामध्ये एअर ही काय होती, फिल्टर होते. ओके, मग एअरमध्ये फिल्टर करताना काय करतात, ते फायबर्स, डस्ट आणि मायक्रो जे असतात ते सर्व फिल्टर करून मग ती एअर पूर्ण आपल्याला त्या एरियामध्ये ते अवेलेबल करून देतं. हेपाचा फुल फॉर्म आहे हाय इफिशियन्सी पर्टिक्युलेट एअर. ओके, काय हेपाचा फुल फॉर्म, हाय इफिशियन्सी पर्टिक्युलेट एअर फिल्टर विच आर प्लेस इन लॅमिनार एअर फ्लो बेंच. ओके, किंवा हुडमध्ये. त्यानंतर दिस एरिया मस्ट बी सील सो दॅट इट मे बी वॉश्ड अँड सॅनिटाईज विथ डिटर्जंट. ओके, तो एरिया पूर्ण सील पाहिजेत, कोणीही त्या एरियामध्ये येता कामा नये. जे प्रॉपर ऑथराईज पर्सन आहे तीच त्या एरियामध्ये येऊ शकतात. ओके, आणि त्या एरियाचं पूर्ण जे क्लिनिंग आहे, ओके, ते डिसइन्फेक्टंटनी किंवा सॅनिटायझर जे आहेत त्यांनी यूज करून काय केलं पाहिजे, क्लिनिंग केलं पाहिजे. ऑल इलेक्ट्रिसिटी, व्हेंटिलेशन अँड युटिलिटी सर्व्हिस फिटिंग शुड बी इन द वॉल ऑर सिलिंग टू इलिमिनेट द जॉईंट फॉर द अकम्युलेशन ऑफ द डस्ट अँड डर्ट. जे इलेक्ट्रिकल फिटिंग आहे त्या कशा पाहिजे, त्या वॉलमध्ये पाहिजेत, म्हणजे मधून पाहिजे, डायरेक्ट वॉलमधून, वरून काहीच फिटिंग पाहिजेत नाही. जर वरून फिटिंग असली, ओके, वॉलच्या वरून फिटिंग असली तर डस्ट किंवा काही जे डर्टी मॅटर्स आहेत, ओके, तर ते तुमचे त्या याच्यामध्ये त्या जे फिटिंग केलेले त्यामध्ये अडकू शकतात. ओके, किंवा ॲक्युमुलेशनचे चान्सेस असतात त्यामध्ये. तर तसे काही पॅरामीटर तुम्ही हे करायचे नाही. पूर्ण इलेक्ट्रिसिटी असेल, व्हेंटिलेशन असेल, काही तुमचे जेवढे असतील सर्व ते एअर तुमचे वॉलमध्ये किंवा तुमचे बिल्डिंग जे आहे, ओके, सिलिंग असेल, वॉल असेल, त्याच्यामध्ये फिट केलेले पाहिजे ते. ओके, हे झालं ॲसेप्टिक एरियाचे पॅरामीटर. ओके, त्यानंतर नेक्स्ट द मेकॅनिकल इक्विपमेंट टू बी प्लेस इन दिस एरिया शुड बी कीप्ड विदिन स्टेनलेस स्टील कॅबिनेट. ओके, जेवढेही मेकॅनिकल इक्विपमेंट काही असतील तुमचे तर ते कुठे प्लेस करायचे, या एरियामध्ये जेवढे अवेलेबल असेल विदिन द स्टेनलेस स्टील कॅबिनेटमध्ये. त्यानंतर UV रे आर यूज टू रिड्यूस मायक्रोब ऑन द सरफेस अँड वॉल. ओके, UV रेज त्या एरियामध्ये काय करायचे, UV रेज किंवा UV जे लाईट्स असतात, ओके, रेजचे, ते तुम्ही काय करायचे त्या एरियामध्ये लावून द्यायचे, जेणेकरून जे मायक्रो ऑर्गॅनिझम असतील तर त्याची जो येण्याचे चान्सेस आहे ते काय होतील, कमी होतील. त्यानंतर नेक्स्ट आहे रुटीन एन्व्हायरमेंटल कंट्रोल टेस्ट आर कंडक्टेड. रुटीन जे एन्व्हायरमेंटल टेस्ट आहेत, ओके, ॲज पर GMP किंवा तुमच्या ज्या स्टँडर्ड गाईडलाईन आहे त्या पद्धतीने ते चेकिंग झालं पाहिजे त्या एरियाचं. ओके, जे म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझमचा काय आहे, त्याच्यामध्ये किती पर्सेंटेजमध्ये आहे. त्यानंतर एअरची जे काही डिस्टर्बन्स तर होत नाही, एअरचं प्रॉपर एअर जे आहे, ज्या क्लासचे वेगवेगळे क्लासचे इन्व्हायरमेंट असतात त्याच्यामध्ये, तर त्या क्लासचं इन्व्हायरमेंट आहे की नाही हे चेकिंग काय रुटीन करत राहायचं आहे. त्यानंतर द एंट्री ऑफ पर्सन इन ॲसेप्टिक एरिया शुड बी थ्रू आउट एअरलॉक सिस्टीम. ओके, ऑल द ॲसेप्टिक एरियाचे जेवढेही तुमचे कॅबिनेट आहेत किंवा पूर्ण एरिया आहे तेवढ्या रूममध्ये एअरलॉक सिस्टीमने काय केलेले असतात, डोअर असतात. ओके, सो एअरलॉक सिस्टीमने एंट्री करायची आहे. नेक्स्ट आहे क्वारंटाईन एरिया. ओके, क्वारंटाईन एरियामध्ये दोज आर एरिया शुड बी अंडर द सुपरविजन ऑफ रिस्पॉन्सिबल पर्सन बिकॉज इन प्रोसेस बॅच आर केप्ड हेअर इन द लॉकर. ओके, क्वारंटाईन एरिया काय असतो, क्वारंटाईन एरियामध्ये जे इन प्रोसेसमध्ये
मॅन्युफॅक्चरिंग होती, त्या मॅन्युफॅक्चरिंगमधले काही बॅचेस काय करतात ते टेस्टिंगसाठी, क्वालिटी कंट्रोलसाठी, ओके, क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंटसाठी काय करतात ते त्या ठिकाणी टेस्टिंगसाठी ते त्या ठिकाणावरून मॅन्युफॅक्चरिंग एरियामधून त्या क्वारंटाईन एरियामध्ये काय केले जातात, स्टोअर केले जातात, ओके, ठेवले जातात, ओके. सो त्यानंतर ते क्वारंटाईन एरियामध्ये मधून ते QC डिपार्टमेंट काय करतं ते त्याची त्या प्रोडक्टची काय करते, चेकिंग करते. क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट हे ॲनालिसिस करतात. मग ॲनालिसिस झाल्यानंतर ॲप्रूव्ह देतं, ओके. सो those areas should be under the supervision of responsible person because in process batch are kept here in the locker, okay. त्यानंतर approved batch from QC department can be kept here before labeling and packaging, ओके. ॲप्रूव्हल भेटला त्यानंतर परत काय करतात त्या QC डिपार्टमेंटकडनं जेव्हा ॲप्रूव्हल भेटलं, QC म्हणजे क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंटकडनं ॲप्रूव्ह भेटलं की ही बॅचेस प्रॉपर बनलेली आहे, काही प्रॉब्लेम नाहीचा, मग ही काय करतात त्या ठिकाणी परत लेबलिंग, ओके, कीप हेअर बिफोर द लेबलिंग आहे पॅकेजिंग लेबलिंग करण्याच्या आधी ती काय करतात त्या ठिकाणी ठेवतात. इट मस्ट कंटेन स्पेस दॅट सेपरेट ॲप्रुव्हल बॅच इन प्रोसेस बॅच, ओके. इन प्रोसेस बॅच आणि ॲप्रूव्ड बॅच या दोघांना सेपरेट लेबल करायचं आहे, सेपरेट एक तर कंपार्टमेंट ठेवायचं सेपरेट, ओके, जेणेकरून ते एकत्र होऊ शकत नाही, ओके. या ज्या ठिकाणी ॲप्रूव्ड झालेले असतील QCकडनं तर त्या ॲप्रूव्ड जेवढे कंटेनर असतील, बॅचेस असतील तर त्याला लगेच त्या सॅम्पलला ॲप्रूव्ड कंटेनर असं नाव देऊन द्यायचं किंवा ॲप्रूव्ड बॅचेस असं नाव देऊन द्यायचं साईडला, आणि दुसऱ्या साईडला हे इन प्रोसेस आहे म्हणजे जे टेस्टिंग करायचे बाकी आहेत असे द्यायचे, ओके. क्वारंटाईन एरिया झाला. दॅन नेक्स्ट इज अ लेबलिंग अँड पॅकेजिंग एरिया. ॲडिक्वेट स्पेस इज रिक्वायर्ड फॉर इन्स्टॉलेशन ऑफ प्रिंटिंग डिव्हाइस अँड पॅकेजिंग मशीन, ओके. पॅकेजिंग आणि प्रिंटिंग डिव्हाइससाठी स्पेस लागतो, त्यानुसार मग तुमचे कंटेनर जेव्हा फिल वगैरे होऊन येतात, ओके. नंतर लेबलिंग म्हणजे त्या लेबलिंग म्हणजे कार्टेज वगैरे त्याच्यावरती काय करतात, स्टिक करतात, ओके. इन दिस एरिया लेबलिंग, पॅकेजिंग, प्रिंटिंग अँड लेबलिंग इज डन, ओके. सो दिस इज ऑल एरिया अबाउट द लेआउट. दॅन डिपार्टमेंट ऑफ पॅरेंटल. आता पॅरेंटलमध्ये कोणते वेगवेगळे डिपार्टमेंट आहे, त्यामध्ये फर्स्ट आहे तुमचा इंग्रेडियंट, व्हेइकल अँड सोल्यूट, ओके. इंग्रेडियंट, व्हेइकल अँड सोल्यूट. सो इन दॅट ingredient and vehicle and solute, then next processing equipment, and last is a container component, okay. So ingredient, vehicle, solute goes to the compounding of product, okay. Then after compounding, filtration of solution, okay. In next processing equipment, processing equipment goes to the cleaning, ओके. जे प्रोसेसिंग इक्विपमेंट आहे ते आधी क्लिनिंग करतात, क्लिनिंग केल्यानंतर त्यांचे स्टरलायझेशन होते, ओके. त्यानंतर नेक्स्ट कंटेनर असतील तुमचे, क्लोजर असतील तर ते काय करतात, पहिले क्लिनिंगला जातात, क्लीनला गेल्यानंतर स्टरलायझेशनला जातात, ओके. ही प्रोसेस पूर्ण या ठिकाणी झाली. त्यानंतर ही जे आहे हे स्टराईल कंटेनर, त्याच्यानंतर स्टराईल काही इक्विपमेंट असतील, ओके. ते इक्विपमेंट कशासाठी जातात, फिलिंगसाठी जातात, फिलिंग अँड सिलिंगसाठी जातात, किंवा कंपाऊंडिंग. जर एखादा प्रोडक्ट तुम्हाला ऑलरेडी स्टरलाइज पाहिजे ते, ओके, इन्ग्रेडियंट असेल एखादा प्रोडक्ट, तो स्टरलायझेशनला जातो या ठिकाणावरून, ओके. स्टरलाइज झाल्यानंतर तिकडे जातो. सो कंपाऊंडिंग झाल्यानंतर फिल्ट्रेशन ऑफ सोल्युशन झाल्यानंतर तुमचा डायरेक्टली कुठे येतो, फिलिंगला येतो, फिलिंग अँड सिलिंगला येतो. एक तर स्टरलायझेशन आधी होतं, फिलिंग अँड सिलिंगच्या आधी होतं, किंवा एक तर स्टरलायझेशन फिलिंग अँड सिलिंगच्या आधी होतं किंवा फिलिंग अँड सिलिंग झाल्यानंतर होतं, ओके. दोन पॅरामीटर आहे, टर्मिनल स्टरलायझेशन, फायनल स्टरलायझेशन, ओके. टर्मिनल स्टरलायझेशन तुमचं आणि फायनल स्टरलायझेशन असे तुमचे. एक तर स्टरलायझेशन फिलिंग अँड सिलिंगच्या आधी होईल किंवा मग फिलिंग अँड सिलिंग झाल्यानंतर कंटेनरमध्ये मग स्टरलायझेशन होईल, आणि लास्ट नंतर पॅकेजिंग होती, पॅकेजिंग नंतर प्रोडक्ट स्टोअर अँड ट्रान्सपोर्ट, ओके. ऑल दोज डिपार्टमेंट इन्वॉल्व इन टू द parental manufacturing. So next, starting with the formulation of parental. So in formulation of parental are mainly composed of three formulation of parental preparation. In that, first is the API, second is the vehicle, and third is the additive, okay. तीन
कंपोज किंवा कंपोजिशन त्यांना रिक्वायर्ड आहे. पहिले API इम्पॉर्टंट आहे, त्यानंतर व्हेकल इम्पॉर्टंट आहे अँड ॲडिटिव्ह. एवढे सर्व 3 इन्ग्रेडियंटने तुमचं फॉर्म्युलेशन काय होतं डेव्हलप होतं पॅरेंटल्स. सो स्टार्टिंग विथ फर्स्ट फॉर्म्युलेशन ऑफ पॅरेंटल इन दॅट API. इन API म्हणजे ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट. व्हॉट इज API? ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट. ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट. सो API means active pharmaceutical ingredient. In case of small volume parenteral, potent medicine are used. ओके, मी आधीच फर्स्ट लेक्चरमध्ये जेव्हा फर्स्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे स्टराईल मॅन्युफॅक्चरिंगच्या की API जे आहे तो API मेन मेडिकल किंवा पोटंट मेडिसिन जी आहे ती तुमची स्मॉल व्हॉल्यूम पॅरेंटरलमध्ये यूज करतात. आणि जे लार्ज व्हॉल्यूम असतात त्या लार्ज व्हॉल्यूममध्ये तुमचे न्यूट्रिशन, इलेक्ट्रोलाइट्स वगैरे हे पद्धतीचे तुमचे मेडिसिन त्यामध्ये किंवा हे न्यूट्रियंट त्या ठिकाणी टाकलेले असतात. आता व्हेकलमध्ये पॅरेंटल आर आयदर ऑइली और ॲक्वियस प्रिपरेशन. त्यामध्ये ॲक्वियस व्हेकलमध्ये वॉटर फॉर इंजेक्शन, WFI पण म्हणतात यालाच, वॉटर फॉर इंजेक्शन. इट इज अ स्टराईल वॉटर फ्री फ्रॉम होलाटाईल अँड नॉन होलाटाईल इम्प्युरिटीज अँड पायरोजन. ओके, वॉटर फॉर इंजेक्शन काय आहे? स्टराईल वॉटर आहे ते फ्री फ्रॉम होलाटाईल अँड नॉन होलाटाईल टाईपचे आणि नॉन होलाटाईल टाईपचे जे पायरोजन आहे किंवा इम्प्युरिटीज. ओके, इम्प्युरिटीज आहेत त्यापासून काय ते फ्री आहेत आणि पायरोजनपासून पण फ्री आहेत. ओके, पायरोजन फ्री और नॉन होलाटाईल अँड होलाटाईल इम्प्युरिटीज फ्री. ओके, दॅन नेक्स्ट इट इज प्रिपेअर्ड बाय डिस्टिलेशन और रिव्हर्स ऑस्मोसिस. कसं प्रिपेअर करतात? वॉटर फॉर इंजेक्शन, डिस्टिलेशन किंवा रिव्हर्स ऑस्मोसिसने प्रिपेअर करतात. नेक्स्ट आहे त्या स्टराईल वॉटर फॉर इंजेक्शन. WFI झालं म्हणजे वॉटर फॉर इंजेक्शन झालं. सेकंड नंबर आहे स्टराईल वॉटर फॉर इंजेक्शन. हे सर्व आहे तुमचे ॲक्वियस व्हेकलचे जे यूज करतात तुम्ही पॅरेंटल प्रिपरेशनमध्ये. स्टराईल वॉटर फॉर इंजेक्शन विच इज सुटेबली पॅक इन टू द कंटेनर. ओके, हे पण स्टराईल केलेलं असतं पूर्ण. ह्यामध्ये फ्री फ्रॉम मायक्रो ऑर्गॅनिझम हे यूज करतात. त्यानंतर बॅक्टेरियोस्टॅटिक वॉटर फॉर इंजेक्शन कंटेनिंग एनी बॅक्टेरियोस्टॅटिक एजंट. यामध्ये बॅक्टेरियोस्टॅटिक एजंट त्यांनी काय केलेलं असतं? प्लेस केलेला असतो. तर तो बॅक्टेरियोस्टॅटिक एजंट प्लेस केलेला असतो, त्यामुळे तुमचे जे मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा जे पायरोजन असतील तर ते त्यामधून काय होतात? किल झालेले असतात. ओके, नेक्स्ट आहे नॉन ॲक्वियस व्हेकल. इन नॉन ॲक्वियस व्हेकल व्हेन मेडिकामेंट आर poorly soluble in water or insoluble in water, non-aqueous solvent or vehicle are used. ओके, तुमची जी मेडिसिन असेल किंवा पोटंट ड्रग असेल किंवा जे कंपोजिशनमध्ये तुम्ही जे इन्ग्रेडियंट यूज करताय तर ते इन्ग्रेडियंट नॉन ॲक्वियस इनसोल्युबल असेल, ओके, किंवा वॉटर इनसोल्युबल असेल तर तुम्हाला नॉन ॲक्वियस सॉल्वंटची गरज भासते. ओके, सो नॉन ॲक्वियसमध्ये दोज प्रिपरेशन कंटेनिंग नॉन ॲक्वियस सॉल्वंट ॲडमिनिस्टर्ड बाय इंट्रामस्क्युलर रूट. एक्झाम्पल काय आहे नॉन ॲक्वियस तुमची व्हेकलची? फिक्स ऑइल लाईक पेमनट ऑइल, कॉटनसील ऑइल, दॅन अदर अल्कोहोल, ग्लिसरीन, प्रोपिलिन ग्लायकॉल, दॅन okay etc. Those non-aqueous vehicle are used in the parenteral preparation. Okay, so alcohol cause pain during administration and tissue damage at the site of injection. So alcohol जे आहे हे अल्कोहोल जर तुम्ही नॉन ॲक्वियस व्हेकल म्हणून यूज केलं, त्यामुळे बेसिकली अल्कोहोल यूज करत नाही नॉन ॲक्वियस व्हेकल म्हणून. म्हणजे पर्सेंटेज क्वांटिटी मॅटर करते. तुमची स्मॉल क्वांटिटीमध्ये तुम्ही यूज केलं तर काही प्रॉब्लेम नाही, पण डायरेक्टली रेशो जास्त असेल ॲज कम्पेअर्ड टू अदर व्हेकल तुमचा, तर त्यावेळेस ते अल्कोहोल हे तुमचं टिश्यू डॅमेज किंवा ॲडमिनिस्ट्रेशनचा प्रॉब्लेम देऊ शकतं. नेक्स्ट आहे तुमचा ॲडिटिव्ज. सो ॲडिटिव्जमध्ये इन दॅट फर्स्ट अँटीमायक्रोबियल एजंट. अँटीमायक्रोबियल एजंटमध्ये दिस एजंट प्रिव्हेंट द ग्रोथ ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम ड्युरिंग द स्टोरेज ऑफ प्रोडक्ट. जेव्हा तुमचं प्रोडक्ट कंटेनरमध्ये स्टोअर केलं जातं तेव्हा हा अँटीमायक्रोबियल एजंट काय करतो? स्टोरेज झालेला प्रोडक्ट
किंवा स्टोरेज केलेल्या प्रोडक्ट्सचं तर मायक्रो ऑर्गॅनिझमची जी ग्रोथ आहे ती होण्यापासून काय करतं, त्याला प्रोटेक्ट करतं. ओके, मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ होऊ देत नाही तुमच्या कंटेनरमध्ये किंवा प्रोडक्टमध्ये. दे आर नॉट ॲडेड इन अ सिंगल डोस कंटेनर बट ॲडेड इन मल्टी डोस कंटेनर बिकॉज ॲट टाईम ऑफ इच विड्रॉवल ऑफ डोस देअर इज अ पॉसिबिलिटी ऑफ कंटॅमिनेशन. काय आहे, हे फक्त तुमचे सिंगल डोस कंटेनरमध्ये ॲड नाही करत, फक्त मल्टी डोस कंटेनर जे आहेत त्यामध्येच ॲड करतात अँटीमायक्रोबियल एजंट. का? कारण की मल्टी डोस कंटेनरचं जे तुमचे क्लोजर आहे, ओके, ते तुम्ही जे मल्टी डोसिंगसाठी जेव्हा तुम्ही प्रोडक्ट विड्रॉ करतात तेव्हा क्लोजर जास्त वेळेस तुम्ही काय करतात ते ओपन करतात. ओके, त्यावेळेस तुमचं काय होतं, आउटर साईडच्या एन्व्हायरमेंटचा आणि तुमच्या ज्या कंटेनरमध्ये असलेल्या प्रोडक्टचा दोघांचा कॉन्टॅक्ट येतो. त्याच्यामुळे दोघांचा कॉन्टॅक्ट झाल्यामुळे काय होतं, प्रोडक्टचं कंटॅमिनेशन होऊ शकतं. देन एक्झाम्पल, फेनॉल 0.5%, क्रिसॉल 0.3%, फिनिल मर्क्युरिक नायट्राइड 0.002%. ओके, दीज आर ऑल द अँटीमायक्रोबियल एजंट. हे जे खाली एक्झाम्पल दिले हे अँटीमायक्रोबियल एजंट आहे. कोणत्या फॉर्म्युलेशनमध्ये टाकतात हे मी तुम्हाला सांगितलं. मल्टी डोस जे आहेत कंटेनर किंवा मल्टी डोस जे फॉर्म्युलेशन आहे त्याच फॉर्म्युलेशनमध्ये काय करतात, तुमचे अँटीमायक्रोबियल एजंट हे प्लेस करतात. नेक्स्ट आहे तुमचा अँटीऑक्सिडंट. ओके, अँटीऑक्सिडंटचा काय अर्थ, दिस इज प्रोडक्ट विच आर प्रिव्हेंट ऑक्सिडेटिव्ह डिग्रेडेशन ऑफ पॅरेंटल प्रोडक्ट. ओके, काय करतात ते, जे ऑक्सिडेशन होतं आहे, ऑक्सिडेशन झाल्यामुळे जे डिग्रेडेशन होतं पॅरेंटल प्रोडक्टचं त्याला काय करतात, हे अपोज करतात. ओके, अँटीऑक्सिडंट. जे अँटीऑक्सिडंट टाकल्यानंतर तुमचे जे ऑक्सिडायझिंग डिग्रेडेशन जे होतं ते तुमचं पूर्ण काय होतं त्यामध्ये अपोज करतं. अँटीऑक्सिडंट इट सेल्फ ऑक्सिडाइज अँड ॲक्ट ॲज अ रिड्युसिंग एजंट. ओके, त्यानंतर एक्झाम्पल, सोडियम बायसल्फेट, सोडियम मेटाबायसल्फेट, सोडियम थायोसल्फेट फॉर ऑइली इंजेक्शन, अल्फा टोकोफेरॉल. Okay, all those antioxidants are used into the parenteral preparation. Next is a buffer. Okay, बफर काय ॲड करतात, दोज आर ॲडेड टू मेंटेन pH ऑफ प्रिपरेशन ड्युरिंग द स्टोरेज स्टोर केल्या करताना काही pHचा पण तुमचा मॅटर असतो. तो pH ॲडजस्ट करण्यासाठी बफर काय करतात त्यामध्ये ॲड करतात. इट प्रिव्हेंट डिग्रेडेशन ऑफ प्रोडक्ट बाय आयोनायझेशन ऑर बाय इंटरॅक्शन ऑफ प्रोडक्ट विच मटेरियल ऑफ कंटेनर. ओके, जे आयोनायझेशन असेल, डिग्रेडेशन असेल प्रोडक्टचं ते प्रिव्हेंट करतं आहे. त्यान एक्झाम्पल काय आहे बफरचं, सायट्रेट, फॉस्फेट, ॲसिटेट. बफर जे आहे फॉस्फेट, ॲसिटेट, त्यानंतर तुमचे सायट्रेट जे बफर आहे ते असतात. त्यामध्ये सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियमचे जे आहेत ते. त्यानंतर नेक्स्ट आहे तुमचं टोनिसिटी कंट्रीब्युटरमध्ये दोज आर एजंट यूज टू मेंटेन आयसोटोनिसिटी ऑफ प्रिपरेशन विथ ब्लड प्लाझ्मा. ओके, आयसोटोनिसिटी म्हणजे तुमची ब्लडची आणि तुमच्या प्रिपरेशनची जे टोनिसिटी ती इक्विव्हॅलंट झाली पाहिजेत. ओके, सो टोनिसिटी इज ॲडजस्ट by using substance like 0.9% sodium chloride, 5% dextrose, borax, etc. Various methods are used to estimate amount of adjusting substance to make solution isotonic with plasma. Okay, example, sodium chloride equivalent method. वेगवेगळे मेथड यूज करतात टोनिसिटी ॲडजस्टरसाठी. नेक्स्ट आहे स्टॅबिलायझर काय यूज करतो, पॅरेंटल आर मोर लायबल टू डिकम्पोज थ्रू ऑक्सिडेशन अँड हायड्रोलिसिस आणि ऑक्सिडेशन रिॲक्शन होऊ शकते पॅरेंटल प्रिपरेशनमध्ये आणि त्यामुळे डिकम्पोजिशन ऑफ प्रोडक्ट किंवा त्या पॅरेंटल प्रिपरेशनचं डिकम्पोजिशन होऊ शकतं, खराब होऊ शकतात ते. त्यामुळे स्टॅबिलायझर टाकणं खूप गरजेचं आहे. तर ऑक्सिडेशन कॅन प्रिव्हेंट बाय ॲडिंग अँटीऑक्सिडंट ऑर पॅकिंग प्रोडक्ट इन इनर्ट ॲटमॉस्फिअर ऑफ nitrogen. Then the pH of preparation is adjusted such that decomposition by hydrolysis does not occur. Okay, pH adjust केला म्हणजे हायड्रोलिसिस
रिॲक्शन काय होणार नाही त्यामध्ये. हायड्रोलिसिस कॅन बी अवॉइडेड बाय रिप्लेसिंग वॉटर विथ अदर नॉन ॲक्वेस सॉल्वंट. हायड्रोलिसिस तुम्ही प्रिव्हेंट पण करू शकता. जर हॉट वॉटर असेल तर वॉटरऐवजी तुम्ही नॉन ॲक्वेस टाकू शकता. ओके, वॉटरमुळे हायड्रोलिसिस रिॲक्शन ही होण्याचे चान्सेस जास्त असतात. दॅन द यूज ऑफ DTA. ओके, EDTA in preparation cause complication of metal ion and reduce risk of degradation. ओके, EDTA हा तुम्ही यूज करू शकता त्यामध्ये. नेक्स्ट आहे सस्पेंडिंग एजंट अँड इमल्सिफाईंग एजंट अँड वेटिंग एजंट. सस्पेंडिंग एजंट, इमल्सिफाईंग एजंट अँड वेटिंग एजंटसुद्धा तुम्ही ॲड करू शकतात. मग आता टू इन्क्रीज द वेटेबिलिटी अँड मेंटेन पार्टिकल साईज अँड प्रिव्हेंट फ्लॉक्युलेशन अँड केकिंग द वेटिंग अँड द सस्पेंडिंग एजंट आर ॲडेड. वेटिंग अँड सस्पेंडिंग एजंट का ॲड करता? जर वेट कमी असेल एखादा इन्ग्रेडियंटचं तर त्याची वेटेबिलिटी इन्क्रीज करण्यासाठी किंवा मग सस्पेंड होत असेल ओके पार्टिकल्स बॉटमला, तर ते पार्टिकलची जे सस्पेंडिंग जे आहे पॉवर फ्लॉक्युलेशन जे आहे ते प्रिव्हेंट करण्यासाठी किंवा केक फॉर्मिंग जे आहे, केक फॉर्मिंग होत असेल तर ते केक फॉर्मिंग तुम्ही रिमूव्ह करत असतील तर त्यासाठी तुम्ही सस्पेंडिंग एजंट यूज करू शकता. एक्झाम्पल वेटिंग एजंटचं पॉलिसॉर्बोट 20 टू मेंटेन स्टॅबिलिटी ऑफ इमल्शन अँड टू मेक टू इमर्सिबल फेज मिसिबल विथ इच अदर इमल्सिफाईंग एजंट आर ॲडेड. एक्झाम्पल गम ट्रायकॉन, गम आकाशिया. ओके, इमल्सिफाईंग एजंट काय ॲड करतात की जे इनमिसिबल दोन लिक्विड असतील ओके त्यांना किंवा दोन फेजेस असतील ज्या इनमिसिबल आहे त्यांना मिसिबल करायचे असेल तर त्यासाठी इमल्सिफाईंग एजंट यूज करतात. एक्झाम्पल आहे गम ट्रायकॉन, गम आकाशिया. दॅन नेक्स्ट कंटेनर अँड क्लोजर. सो कंटेनर क्लोजर कोणते यूज करतात? आता त्यामध्ये प्लॅस्टिक कंटेनरमध्ये थर्मोप्लॅस्टिक पॉलिमर आर वाईडली यूज ॲज अ पॅकेजिंग मटेरियल फॉर SVP, LVP अँड ऑप्थॅल्मिक प्रोडक्ट. ओके, थर्मोप्लॅस्टिक पॉलिमरचे जे मटेरियल आहे त्या मटेरियलपासून बनलेले जे कंटेनर आहे ते स्मॉल व्हॉल्यूम पॅरेंटलसाठी आणि लार्ज व्हॉल्यूम म्हणजे लहान कंटेनर्स आणि मोठे कंटेनर जे आहेत पॅरेंटलचे त्या दोघांसाठीही आणि ऑप्थॅल्मिक जे आहेत तुमचे ओके जे आय ड्रॉप्स वगैरे त्या प्रोडक्टसाठी सुद्धा ते कंटेनर यूज करतात. आता ॲडव्हान्टेजेस काय आहे प्लॅस्टिक कंटेनरचे? लेस वेट, नो रिस्क ऑफ ब्रेकेज. अँड डिसॲडव्हान्टेजेस काय? परमिटिंग वेपर्स, नो क्लिअरिटी. ओके, क्लिअरिटी म्हणजे क्लिअर सोल्युशन तुमचं त्यामध्ये तुम्ही नेकेड आयजने व्यवस्थित क्लिअर बघू शकत नाही. आणि परमिटिंग वेपर्स परमिट करतात ते त्या कंटेनरमध्ये. नेक्स्ट टाईप आहे तुमचा कंटेनरचा ग्लास कंटेनर असतात. ग्लासमध्ये मेनली यूज ॲज अ पॅकेजिंग मटेरियल फॉर पॅरेंटल इज कंपोज ऑफ सिलिकॉन डायऑक्साईडपासून बनलेले जे ग्लास असतात ओके किंवा ग्लासचे जे कंटेनर असतात ते यूज करतात. आता टाईप्स ऑफ ग्लास कंटेनर 4 टाईपचे तुमचे ग्लास कंटेनर, टाईप 1, टाईप 2, टाईप 3 अँड टाईप 4. सो स्टार्टिंग विथ टाईप 1. टाईप 1मध्ये कोणता ग्लास आहे तुमचा? हायली रेजिस्टन्स बोरोसिलिकेटेड ग्लास. ओके, टाईप 1 ग्लास मीन्स हायली रेजिस्टन्स बोरोसिलिकेटेड ग्लास. टाईप 2 आहे तुमचा ट्रीटेड सोडा लाईम ग्लास अँड टाईप 3 आहे सोडा लाईम ग्लास. ओके, अँड लास्ट काय तुमचा 4 नंबरचा जो आहे NP म्हणजे नॉन पॅरेंटल जनरल पर्पज सोडा लाईम ग्लास. आता पॅरेंटलमध्ये ह्या 4पैकी कोणते ग्लासचा टाईप यूज करतात? टाईप 1 अँड टाईप 2. टाईप 1 म्हणजे तुमचा हायली रेजिस्टंट बोरोसिलिकेटेड ग्लास आणि टाईप 2 ट्रीटेड सोडा लाईम ग्लास. हे 2च ग्लास तुम्ही पॅरेंटल प्रिपरेशन स्टोरेजसाठी यूज करू शकतात. कारण की अदर जे ग्लास आहेत ते तुमचे अल्कली लीच करतात. ओके, आता त्यामध्ये ग्लास कंटेनरमध्ये कोणते यूज करतात? यामध्ये फिगर तुम्ही एक डायग्राम बघता याच्यामध्ये ओके इमेजेस आहेत. त्या इमेजेसमध्ये एक ग्लास आहेत तुमचे ॲम्पुल्स असतात. ॲम्पुल्स ह्या टाईपचे असतात. ओके, अशा ज्या दिसतात तुम्हाला तुम्ही बघितलेल्या असतील तर अशा शेपच्या ज्या आहेत त्या ॲम्पुल्स असतात आणि व्हायल्स या अशा शेपच्या असतात. ओके, 2 टाईपचे ग्लासचे कंटेनर असतात. ओके, एक आहे तुमचे ॲम्पुल्स जे आहे तुमच्या ह्या आणि ह्या व्हायल्स. ओके, नेक्स्ट आहे
तुमचे ॲडव्हान्टेजेसमध्ये ग्लासचे जे ॲडव्हान्टेजेस आहे, ट्रान्सपरंट आहे, लाईट रेजिस्टन्स अँड अवेलेबल इन व्हेरियस साईज. पण डिसॲडव्हान्टेजेस काय आहे, ब्रेकेबल आहे, रिलीज अल्कली इन प्रिपरेशन इफ नॉट ट्रीटेड हाय वेट. ओके, काही टायमाला अल्कली लीच करू शकतात ते इंट्रॅक्शन, तुमचे प्रोडक्ट्स काय करू शकतात, ते प्रोडक्ट्समध्ये अल्कली लीच करू शकतात. नेक्स्ट आहे रबरमध्ये तुमचे रबर क्लोजर यूज करतात. इट इज यूज फॉर प्रिपरेशन ऑफ क्लोजर ऑफ मल्टिपल डोस कंटेनर अँड सिंगल डोस कंटेनर. रबर क्लोजर हे यूज करतात, कंटेनरचं जे झाकण जो म्हणतो आपण ते क्लोज, कंटेनरचं जे माउथ आहे ते क्लोज करण्यासाठी रबर क्लोजर यूज करतात. रबर हॅज प्रॉपर्टी ऑफ सेल्फ सिलिंग ऑर रिसिलिंग. ओके, रबर का यूज करतात मल्टिपल कंटेनरला, कारण की त्याची एक प्रॉपर्टी, ओके, काय, सेल्फ सिलिंग किंवा रिसिलिंग. म्हणजे सपोज आता तुम्ही जेव्हा सिरिंज त्या रबरमध्ये प्रेस करतात, ओके, मटेरियल काय प्रोडक्ट काढण्यासाठी फिजिशियन सिरिंज प्रेस करतो रबरमध्ये, तर ते सिरिंज प्रेस केल्यानंतर प्रोडक्ट काढल्यानंतर परत सिरिंज बाहेर काढली की काय होतं, डायरेक्टली तुमचे जे रबर आहे ते रबर ॲटोमॅटिकली सेल्फ सिलिंग होऊन जाते. ओके, जी जागा आहे ती ॲटोमॅटिकली काय होती, क्लोज होऊन जाते. म्हणजे तुम्हाला कंटेनरचं डायरेक्टली पूर्ण क्लोजर किंवा त्याचं पूर्ण झाकण काढण्याची गरज नाही. फक्त काय करायची, सिरिंज इन्सर्ट करायची, प्रोडक्ट काय करायचा, तुम्ही सिरिंजमध्ये फिल करून घ्यायचं आणि परत सिरिंज काय करायची, काढून घ्यायची आणि तुमचं रबर जे क्लोजर आहे त्याची सेल्फ सिलेबिलिटी प्रॉपर्टीमुळे ते ॲटोमॅटिक सील होऊन जातं. ओके, सो आफ्टर रिमूव्हिंग द कंटेंट with needle it again seal properly. Okay, those are the point which are discussed into this video. Remaining point of sterile manufacturing chapter will be discussed into the next lecture. Thank you.